जय भीम जय शिवराय। मी अजित कांबळे, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष। आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी आपल्यासमोर येण्याचं कारण असं की काल दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांचं वैशिष्ट्य असं, या निवडणुका अशा मला आठवतं की पहिल्यांदा झालेला आहे। जसं रस्त्यावरती कसं असतं की मटक्याचे धंदे असतात, आज हा आकडा फुटला, आज हा आकडा फुटला, परवा हा आकडा फुटला, याप्रमाणे लोकशाहीच्या मतानं आकडा फुटण्याची काल एक वस्तुस्थिती निर्माण झाली। याचं कारण असं की मी न्यूज चॅनलला बघतोय की कुठंतरी एखाद्या माणसाचं मतदान आहे परंतु त्यांना मत करता भेटलं नाही, एखादा उमेदवार तिथे गेलेला आहे, तो तिथं वादविवाद करत आहे। 2 नंबरचा विषय असा की मतदार इलेक्शनला मत करायला गेला परंतु त्याची मत होण्या अगोदरच दुसरं कोणतरी मतदान करून गेलं, ह्या एक गोष्ट घडलेला आहे। त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट अशी घडलेली आहे की लोकशाहीला घातक असा एक प्रकार घडलेला आहे, तो म्हणजे असा की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यापूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून, मताच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील माणूसही राजा होऊ शकतो। जो अधिकार आपल्याला दिला तो म्हणजे मतदानाचा अधिकार। या मताच्या माध्यमातून आपल्या गावचा, शहराचा, जिल्ह्याचा विकास होऊ शकतो। त्याच अनुषंगाने आपल्याला लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि मताच्या माध्यमातून राजा निवडायचा अधिकार आपल्याला दिला। परंतु काल अशी एक लाजिरवाणी गोष्ट घडली, माणुसकीला काळिंबा फसणारी घटना अशी घडली, लोकशाही विकणारी अशी घटना घडली की काल मला समजलं की मी ज्या वाई शहरामध्ये राहतो तिथे एका मताची किंमत 5,000 रुपये ठरलेली आहे। खरंच ते समजल्यानंतर खरंच मला घातक वाटलं, कारण या वाई शहराचंच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा मानणारा समुदाय मोठ्या प्रमाणात आहे। त्याच अनुषंगाने ज्या बाबासाहेब आंबेडकरांना, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्या महात्मा फुलेंना, ज्या लोकशाही राणाभाऊ साठेंना इथल्या जाती व्यवस्थेने, धर्मव्यवस्थेने माणूस म्हणून जगू दिलं नाही, त्या जाती व्यवस्थेच्या आणि धर्मव्यवस्थेचा विचारधारा मानणाऱ्या पक्षाने किंवा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असा मोठा लोकशाही संपेल असा प्रकार केलेला आहे। ते म्हणजे असं की एका मताला 5,000 रुपये दिलेले आहेत अशी बातमी माझ्या कानावरती आलेली आहे। त्याच अनुषंगाने मी ठरवायला म्हणलो की नक्की एका मताला जर 5,000 रुपये दिले असतील तर सर्वसामान्य माणसाची किंमत किती यांनी केली माझं कर्तव्य आहे। जर एखादा उमेदवार जर एका मताला 5,000 रुपये देतो, म्हणजे मला तुम्ही निवडून द्या, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 5,000 रुपये देतो, तर हा उमेदवार 5 वर्षासाठी आपल्या शहर भागामध्ये कार्यरत असतो, तर 5 वर्षाची किंमत जर त्याने 5,000 केलेली असेल तर 1 वर्षाची किंमत आपली 1,000 होते। तसेच 12 महिन्याची किंमत ती 83 रुपये होते। तसेच एका दिवसाची किंमत, जर का मित्रांनो, किती दिवसाची किंमत, एका दिवसाची किंमत 2 रुपये 72 पैसे आपली केलेली आहे। म्हणजे स्वाभिमान आणि लाचारी आपण विकलेली माणसं, एखादा भिकारीही 2 रुपये घेत नाही, एवढी आपली एका दिवसाची किंमत केलेली आहे। म्हणजे या उमेदवाराने आपल्याला भिकाऱ्यापेक्षाही खालचं बनलेलं आहे आणि 2 रुपयामध्ये तुम्हाला विकत घेतलेलं आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मताच्या माध्यमातून आपल्याला करोडपती केले होते, म्हणून आपणच आपली अवकात, आपली हैसियत 2 रुपये 72 पैसे केलेले आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या उमेदवाराकडनं आपण पैसे घेतलेले आहेत त्याला आपण उत्तर विचारू शकत नाही की माझ्या शहरामध्ये गटर तुंबलेला आहे, माझ्या शहरामध्ये लाईट गेलेली आहे, माझ्या शहरामध्ये कचरा साठलेला आहे का, तर उत्तर विचारायचे त्याला अधिकार असतो जो लाचार नसतो, जो स्वाभिमानी नसतो, जो आपलं मतदान विकत नसतो। आता आपण जर आपलं मतदान विकलं आहे तर कुठल्या तोंडाने आपण त्याला सांगणार आहोत की आमच्या भागामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे। ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे जाल त्यावेळेस त्याचं उत्तर असं असेल की जास्त बोलू नको, तुला मी एका मताला 5,000 रुपये दिलेले। त्याच अनुषंगाने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की खरंच खूप वाईट वाटतं की बाबासाहेब आंबेडकर वाचल्याच्या नंतर समाज कुठल्या दिशेला चाललेला आहे। खरंच आपण लाचार आहोत का स्वाभिमानी आहोत? आपण फक्त बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फक्त जयंत्याच करतो, ते सांगतील, हे आश्वासनं देतील, आम्ही तुमच्या शहरामध्ये पुतळे बसवू, आम्ही तुमच्या शहरामध्ये लाखो रुपयांच्या जयंत्या खर्च करू, आम्ही लाखो रुपयाचे DJ लावू, परंतु हे कधीच तुम्हाला या महापुरुषांची पुस्तकं वाचायला देणार नाही। तर मित्र, काल आपल्याकडून चुकी झाली आहे हे मला सर्व मान्य आहे, कारण पैशापुढे शहाणपणी टिकत नाही आणि आपण आपल्या शहराचा, आपल्या नगराचा विकास फक्त काही नोटांसाठी विकलेला आहे हे मला चांगलंच माहीत आहे। परंतु आपण अजिबात घाबरू नका, वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी नेहमी राहील। माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे सातारा जिल्ह्यातील सर्व जनतेला आहे
की येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने परत एकदा उतरणार आहे. तर आपल्या सर्वांना एक संधी आहे की आपण झालेल्या चुका विसरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून मतदान हक्क तुम्ही बजावा. आपलं आयुष्य दुसऱ्याला नेतं करण्यात गेलेलं आहे, परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य नेत्याच्या मागे फिरणाऱ्या सर्वसामान्य माणसाला नेते करण्याचे स्वप्न पुराशी बाळगलेलं आहे. तरी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहा. नक्कीच 1 वर्ष परिवर्तन घडेल आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.